everyone, and welcome once again. Today we are going to study 9th standard, second chapter, a synopsis, the Swiss Family Robinson. I will explain it in Marathi. So let us see the chapter. A synopsis. A synopsis, the Swiss Family Robinson. A synopsis means सारांश, थोडक्यात सांगितलेली कथा. द स्विस फॅमिली रॉबिन्सन यांच्या जीवनाविषयी ही कथा आहे. The Swiss Family Robinson is a well-known adventure novel that people of many countries have enjoyed for more than 200 years. Swiss Family Robinson ही एक सुप्रसिद्ध साहसी कादंबरी आहे आणि अनेक देशातील लोकांनी ती 200 वर्षांपेक्षा जास्त वर्ष वाचून त्याचा आनंद घेतला. It has also been made into graphic novels. याचे वर्णनात्मक कादंबरीमध्येही बनवलं गेलं आणि त्याचबरोबर त्याच्यावर चित्रपटही काढण्यात आले. द नॉवेल रिटन बाय द स्विस क्लर्जीमॅन जोहन डेव्हिड विस. ही कादंबरी स्विस यांचे धर्मगुरू जोहन डेव्हिड विस यांनी लिहिली. इज नॉट जस्ट अन ॲडव्हेंचर. ही केवळ साहसी कादंबरी नाही, तर इट्स एम ॲट टीचिंग यंग पीपल व्हॅल्यू लाईक सेल्फ रिलायन्स, डिटर्मिनेशन, लव्ह फॉर युअर फॅमिली. तर त्याच्यामध्ये काही उद्देश आहे, ध्येय आहे. तरुण पिढीला मूल्यांची शिकवण देणे. तर ते कोणते? तर सेल्फ रिलायन्स. सेल्फ रिलायन्स मीन्स स्वतःवर अवलंबून राहणे, स्वतःची कामे स्वतः करणे. डिटर्मिनेशन, एखादा निश्चय किंवा घेतलेला निर्णय पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. लव्ह फॉर युअर फॅमिली, तुमच्या कुटुंबासाठी तुमचं प्रेम असणं आवश्यक आहे. कोऑपरेशन. कोऑपरेशन मीन सहकार्याची भावना. अँड प्रुडंट यूज ऑफ रिसोर्सेस. रिसोर्सेस मीन्स साधनांचा योग्य वापर. प्रुडंट यूज मीन्स योग्य वापर. इट ऑल्सो हॅज गुड लेसन्स रिलेव्हंट इन नॅचरल सायन्सेस. आणि त्याचबरोबर या कादंबरीतून अनेक प्रकारचे धडे दिले गेलेले आहेत. ते कोणत्या संबंधी? तर नॅचरल सायन्स, तर नैसर्गिक विज्ञान. गुड हजबंडरी, पशुपालन कसे करावे. अँड इव्हन मॅथमॅटिक्स सुद्धा, आणि त्याचबरोबर गणिताचे ज्ञान सुद्धा याच्यातून आपल्याला मिळते. सम एलिमेंट्स ऑफ द नॉवल डू स्टेज रियालिटी टू अ सर्टन एक्सटेंट. काही घटना आपल्याला खऱ्या वाटतात आणि विचार केला तर आपल्याला त्या खऱ्या लाईफमध्ये आपल्या असू शकत नाहीत असंही वाटतं आणि त्या ताणलेल्या आहेत असं वाटतं, पण काही मर्यादेपर्यंत. बट वी मस्ट कन्सिडर दॅट इट इज अ वर्क ऑफ फिक्शन अँड नॉट अ फॅक्ट फाईल. पण आपण विचार केला पाहिजे, ही एक काल्पनिक कथा आहे आणि रिअल गोष्टी याच्यामध्ये थोड्या कमीच आहेत. गिवन बिलो इज अ सिनॉप्सिस. तर ही खाली दिलेली कथा आहे, गोष्ट आहे, ती मूळ कादंबरीचा सारांश आहे. अँड आउटलाईन ऑफ इट्स बेसिक स्टोरी. बेसिक स्टोरी म्हणजे मूळ जी कथा आहे त्याचं हे सारांश दिलेलं आहे. सो लेट अस सी द स्टोरी. William, Elizabeth and their children had been traveling in a ship when the ship was caught in a great storm. विलियम व एलिझाबेथ हे जोडपं आपल्या मुलांसहित जहाजामधून प्रवास करत असतात आणि अचानक त्यांचं जहाज एका भव्य वादळामध्ये सापडतं. द अदर पॅसेंजर इव्हॅक्युएटेड विदाउट देम. आणि त्यांच्याबरोबर जे अनेक प्रवासी असतात, दुसरे प्रवासी त्यांना तिथेच संकटामध्ये सोडून निघून जातात. इव्हॅक्युएटेड मीन्स निघून जाणे. विलियम अँड हिज फॅमिली इन्क्लुडेड द यंग चिल्ड्रन फ्रीज, अर्नेस्ट, जॅक अँड फ्रान्स वेर लेफ्ट टू सर्व्हाइव्ह. आणि विलियम यांचं कुटुंब, त्यांची मुलं फ्रीज, अर्नेस्ट, जॅक आणि फ्रान्स हे फक्त मागे तिथे जहाजामध्येच अडकून राहतात. दे वेदर द ग्रेट स्टॉर्म वेटिंग इन अ शिप्स होल्ड. आणि अशा प्रकारे त्या भव्य वादळामध्ये जहाजामध्येच अडकून राहतात व ते त्या वादळाला तोंड देण्याचा प्रयत्न करतात. द शिप सर्वाइव्ह द नाईट अँड द फॅमिली फाउंड देमसेल्स विदिन साईट ऑफ अ ट्रॉपिकल डेझर्ट आयलँड. आणि अशा प्रकारे त्या रात्रीत ते जहाज त्या वादळातून बचावतं आणि हे कुटुंब एका बेटाजवळ आल्याचं त्यांना पाहायला मिळतं. दे नेक्स्ट मॉर्निंग दे डिसाइडेड टू गेट टू द आयलँड दे कुड सी बियॉन्ड द रीफ.
आणि अशा प्रकारे त्यांनी मग दुसऱ्या दिवशी ठरवतात की एका खडकाच्या पलीकडे आणखीन एक बेट त्यांना दिसतं, तिथं जायचं ते ठरवतात. विथ मच एफर्ट्स दे कन्स्ट्रक्टेड अ वेसल आउट ऑफ टब. आणि मग ते खूपच असे प्रयत्न करून त्यांनी एक बोट बांधतात. ते पण त्यांना छोटे मछवे सापडतात त्याच्यातून. आफ्टर दे फिल द टब विथ फूड अँड ॲम्युनेशन. आणि असे जे छोटे मछवे असतात गोलाकार आकाराचे, त्याच्यामध्ये ते अन्नधान्य व इतर साहित्य अँड अदर आर्टिकल्स ऑफ व्हॅल्यू दे कुड सेफली कॅरी. तर अशा प्रकारे ते त्या छोट्या मछव्यातून अन्नधान्य व इतर साहित्य आणि महत्त्वाचे पण असे लागणारे जे साहित्य आहे ते त्यांनी कॅरी करतात, म्हणजे घेऊन जायला निघतात. दे रो टुवर्ड्स द आयलँड. अशा प्रकारे ते तिकडं निघून जातात. 2 डॉग्स फ्रॉम द शिप नेम ट्रक अँड जुनो स्वॅन बिसाइड देम. आणि त्यांच्याबरोबर 2 डॉग्सही असतात, त्यांची नावं ट्रक आणि जुनो. ते त्यांच्यावर त्यांना घेऊन जातात. द शिप्स कार्गो ऑफ लाईव्हस्टॉक, guns and powders, carpentry tools, books and disable finance and provision had also survived. आणि अशा प्रकारे माल वाहतूक नेणारं एक जहाज असतं, लाईव्हस्टॉक, म्हणजे त्याच्यामध्ये पशुधन असतं, जे आवश्यक अशी जनावरे असतात, त्याचबरोबर इतर जनावरे असे त्यांना त्यामध्ये असतात. आणि त्याच्यामध्ये दारुगोळा, त्याचबरोबर सुतारकामासाठी लागणारे हत्यारं आणि पुस्तकं आणि वेगवेगळे असे भाग, पेनान्स मीन्स एका मछव्यांचे वेगवेगळे असे भाग त्यांना सापडतात. अँड प्रॉव्हिजन हॅड ऑल्सो सर्वाईव्ह. आणि त्याच्यातून या वादळातून त्यांना अन्न पुरवठा सुद्धा मिळतो, म्हणजे त्या वादळातून त्यांना बचावलेला सापडतो. ओव्हर द नेक्स्ट फ्यू डेज विलियम फादर अटॅच द फ्लोटेबल ओल्ड कीज. आणि अशा प्रकारे काही दिवसानंतर त्या मुलांचे वडील विलियम हे एक तरंगणारे असे ओल्ड त्यांना बॅरल सापडतात की जे पाण्यावर तरंगतात. ते अटॅच करतात, एकमेकाला जोडतात. टू वन अनदर अँड बिल्ड अ बो दॅट कव्ड अराउंड देम. आणि अशा प्रकारे ते धनुष्यबाणासारखं कव्ड असं त्याचं जोडून तयार करतात. द फॅमिली हॅड लँडेड सक्सेसफुली ऑन द आयलँड. आणि अशा प्रकारे ते आयलँडकडे यशस्वीपणे पोचतात. They set up a tent and softened the floor with arm load of grass. आणि अशा प्रकारे तिथं त्या आयलँडवर गेल्यानंतर ते तिथं तंबू बांधतात आणि तिथे जमीन दे कट ग्रास अँड स्प्रेड सर्व ॲज देअर बेड. आणि तिथं जमिनीवर आजूबाजूला असणारं गवत कापून ते पसरवतात, अंथरूण म्हणून पसरवतात. दे केम टू ग्रो ऑफ ट्री. आणि जणू ते एका झाडांच्या वनाकडेच येतात, झाडांचं वन त्यांना दिसतं. वन ट्री ग्रीव व्हॉट लुक लाईक अ गोड ऑन इट्स. आणि एक झाड त्यांना असं सापडते की त्याच्यावर भोपळ्यासारखी फळं असतात. नाव वी विल सी द नेक्स्ट पेज. त्यांना झाडावर भोपळ्यासारखी फळे मिळतात. द फादर टोल्ड फ्रीज द गोड वुड मेक एक्सलंट बाउल अँड स्पून अँड दे कट देम इन टू व्हेरियस युटेन्सिल. विलियम आपल्या मुलग्याला सांगतात की या गोल भोपळ्याच्या फळांपासून आपण भांडी, सुंदर अशी भांडी व चमच बनवू शकतो. आणि ते तसं ते कापतात आणि त्याच्यापासून वेगवेगळी अशी भांडी तयार करतात. युटेन्सिल्स मीन्स भांडी. आफ्टर सम डेज Elizabeth informed William that she wanted the family to move a safer place. आणि काही दिवसानंतर एलिझाबेथ विलियमना सांगते की आपल्या कुटुंबाला कुठेतरी सुरक्षित जागी न्यायला हवं. Their current camp was not only exposed but also very dry and hot. आता त्यांचा सध्याचा जी वस्ती होती, कॅम्प होता, तो फक्त उघड्यावरच नव्हता, एक्सपोज मीन्स उघड्यावर, बट ऑल्सो व्हेरी ड्राय अँड हॉट, पण कोरडा आणि उष्ण होता. इफ दे बिल्ड अ हाऊस अप इन वन ऑफ द लार्ज ट्री दे वुड बी सेफ फ्रॉम जॅकल्स. जर ती सुचवते की जर आपण आपलं घर एका झाडावरती, एका मोठ्या झाडावरती बांधलं, तयार केलं, तर ते जंगली प्राण्यांपासून किंवा कोल्ह्यांपासून आपण सुरक्षित राहू. शी डिस्क्राईब अ परफेक्ट ट्री फॉर द प्रोजेक्ट. आणि अशा प्रकारे
ती एक झाड सुचवते. वन whose trunk was nearly 40 feet in a diameter. तर असं ती झाड सुचवते की ज्याचा बुंदा, ट्रंक मीन्स बुंदा, झाडाचा बुंदा, नियरली जवळजवळ 40 फीट असं डायमीटरमध्ये म्हणजे असतो. त्याची व्यास किती? 40 फीट असते. डायमीटर मीन्स व्यास. द ब्रांचेस वेर व्हेरी लॉंग अँड एक्सटेंड स्ट्रेट आउट ऑफ द ट्रंक. आणि त्याच्या फांद्या बुंद्यापासून अशा सरळ पसरलेल्या असतात. मेकिंग देम परफेक्ट प्लॅटफॉर्म फॉर अ स्ट्रक्चर. म्हणजे त्यांना ज्या घराच्या रचनेसाठी हे झाड योग्य असतं असं ती सांगते. लेटर वेन डिटरमाइन द हाईट ऑफ द लोएस्ट ब्रांचेस. आणि अशा प्रकारे खालच्या ज्या फांद्या याचं हाईट लक्षात घेऊन द फादर टॉट द बॉईज जॉमेट्री अँड हाऊ टू यूज द ट्रायंगल्स टू मेजर बिग ऑब्जेक्ट. आणि अशा प्रकारे विलियम आपल्या मुलांना भूमिती शिकवतात आणि त्याचबरोबर त्रिकोण आणि त्रिकोणाचा वापर करून मोठे ऑब्जेक्ट कसे मोजायचे तेही सांगतात. ही मेजर डिफाईन डिस्टन्स फ्रॉम द ट्रंक. आणि अशा प्रकारे ते बुंद्यापासून त्याचं मोजणी कशी करायची, मेजर कसं करायचं तेही सांगतात. देन ही कॅल्क्युलेट अँगल्स युजिंग सिव्हरल मेजर रॉड्स. आणि अशा प्रकारे ते गजाचा वापर कोण कसे मोजायचे, देन ही कॅल्क्युलेट अँगल्स म्हणजे कोणाचा वापर कसा करायचा तेही रॉड्सद्वारे ते सांगतात. डिटरमाइन दॅट द लोएस्ट ब्रांचेस वॉज 30 feet ऑफ द ग्राउंड. आणि काय जे लोएस्ट ब्रांचेस असतात, खालचे ज्या फांद्या असतात त्या लक्षात घेऊन ते 30 feet ऑफ द ग्राउंड म्हणजे जमिनीला त्या 30 फीट अशा असतात. द मेन नॉटेड अ रोप ॲट सर्टन इंटरवल्स अँड अटॅच पीस ऑफ बांबू. आणि मग ते काय करतात की एक दोरी ठराविक अंतरा सोडून ते बांधतात, बांबू अटॅच करतात, बांबूचे तुकडे एकमेकाला अटॅच करतात. दस दे क्रिएटेड देअर लॅडर. आणि अशा प्रकारे त्या बांबूच्या तुकड्यांपासून एक शिडी तयार करतात, जेणेकरून फादर रिटर्न टू द बीच अँड कलेक्ट ट्री वूड थिंकिंग इट वुड बी परफेक्ट टू बिल्ड अ स्लेज. तर ते विलियम बीचवर किनाऱ्यावर जाऊन वाहून आलेली जी लाकडं असतात ते गोळा करतात, जेणेकरून की ते स्लेज बनवण्यासाठी घसर असं माल खाली वर करण्यासाठी एक स्लेज बनवतात, घसर गाडी बनवतात. ऑन रनर rather than the wheel. Later they used to transport material. म्हणजे काही जे साहित्य असते ते वर खाली करण्यासाठी ते घसरगाडी तयार करतात विदाउट व्हीलची. Meanwhile, Elizabeth announced that the garden she had been tending was producing healthy plants. आणि मधून एलिझाबेथ सांगत असते की तिने एक गार्डन तयार केलेलं असते, हेल्दी प्लांट्स असतात त्याच्यामध्ये, पण तिला आणखीन काही प्लांट्स लागणार असतात, त्याच्याबद्दल ती विलियमना सांगत असते. वी विल सी द नेक्स्ट पेज. मेलन, पम्पकिन्स अँड क्यूकॅम्बर्स वेर ऑलरेडी ग्रोईंग. एलिझाबेथने जी झाडं तयार केली होती त्याच्यामध्ये कलिंगड, भोपळा, काकडी आणि त्याचबरोबर अशी बरीच झाडं तिने तिच्या गार्डनमध्ये उगवली होती. द नेक्स्ट डे ओनली द फादर अँड द फ्रीज ट्रॅव्हल टू द वुड्स. दुसऱ्या दिवशी विलियम व त्यांचा मुलगा फ्रीज हे जंगलामध्ये जातात. वुड्स म्हणजे जंगल. एक्सप्लोरिंग अँड फाइंडिंग सच एक्झॉटिक प्लांट्स ॲज वन विथ वॅक्सी फूड. त्यांनी अशी झाडं शोधण्यासाठी जातात की ज्याच्यातून वॅक्सी फ्रूट जे मेणासारखे फळ असे त्यांना सापडेल. फ्रॉम विच कॅन्डल्स कुड बी मेड. आणि ज्याच्यापासून ते मेणबत्त्या तयार करू शकतील. फ्रीज डिस्कवर्ड अ ट्री एक्सिडिंग अ रबरी सॅप. आणि फ्रीजनं एक झाड असं शोधून काढलं की ज्याच्यामधून असा पातळ चिकट असा रस बाहेर येत होता. फ्रॉम विच हिज फादर क्लेम दॅट दे कुड मेक बूट्स. आणि त्याच्यातून विलियमनी असं दावा केला की ह्यापासून ते बूट्स बनवू शकतील. थिंकिंग अहेड ऑफ द नेक्स्ट विंटर, फादर डिसाइडेड टू क्रिएट अ प्लेस सेफ फ्रॉम द एलिमेंट्स, अ स्ट्रॉंग स्टोरेज spot to protect themselves
फ्रॉम देअर बिलॉंगिंग्स. पुढचा विचार करून विलियम ठरवतात, थिंकिंग अहेड ऑफ नेक्स्ट विंटर, म्हणजे आता हिवाळा लागणार होता. विलियम ठरवतात की जे त्यांचे बिलॉंगिंग्स आहेत, त्यांच्या मालकीचे जे साहित्य आहे किंवा त्यांना स्वतःसाठी वाचवण्यासाठी कोणती तरी एक अशी सेफ जागा त्यांना स्पॉट बघितला पाहिजे. फ्रीज केम अप विथ अन आयडिया ऑफ अ केव. आणि फ्रीज एक आपल्या डोक्यामध्ये एक आयडिया, कल्पना सुचवतो एक गुहेची. नॉट फाइंडिंग वन, म्हणजे असं ती शोधून वगैरे काढायची नाही, तर ती स्वतः तयार करायची. दे थॉट ऑफ कार्विंग आउट देअर ओन केव इन अ रॉक अबेटिंग देअर कॅम्पिंग साईट. त्यांनी स्वतः ती दगडामध्ये कोरायची ठरवतात, म्हणजे दगडाचं विघटन करून ती कोरण्याचं ठरवतात. एक अशी कॅम्प, ठराविक असा एक जागा निवडतात. ऑन द स्मूथ फेस ऑफ द रॉक फादर मार्क द डायमेन्शन ऑफ एन ओपनिंग अँड दे पिक्ड अवे ॲट द हार्ड सरफेस विथ द एक्सिस. म्हणजे असा एक दगड त्यांनी ठरवतात की त्याच्यामध्ये घराचं डायमेन्शन, म्हणजे माप वगैरे ते करून ठेवतात. फादर मार्क द डायमेन्शन, म्हणजे विलियम हे ते मार्किंग करतात. फॉर अन ओपनिंग अँड दे पिक्ड अवे अ हार्ड सरफेस विथ देअर ॲक्सिस. आणि ओपनिंग त्याला असं एक दरवाजासारखं उघडसं करून काढतात. आणि ते कशाच्याद्वारे, तर कुऱ्हाड, छिन्नी, सिझेल, हॅमर अँड शोज, आणि हातोडा, आणि त्याचबरोबर एक धारदार असं हाताचं फावडं घेऊन. ओव्हर द नेक्स्ट several days, the family cut window in the rock to allow for क्रॉस करंट ऑफ एअर. आणि अशा प्रकारे काही दिवसानंतर त्यांची फॅमिली त्या दगडामध्ये खिडक्याही कोरतात. इन द रॉक टू अलाव फॉर क्रॉस करंट ऑफ एअर, म्हणजे जेणेकरून त्या खिडक्यातून वारंसुद्धा आत येईल अशा पद्धतीने. अँड फॉर सनलाईट, आणि जेणेकरून सूर्यप्रकाशही आत येईल. टू एंटर द केव, म्हणजे त्या गुहेमध्ये सूर्यप्रकाशी व्यवस्थित आत प्रवेश करेल. वेन दे हॅड फिनिश दे हॅड 4 रूम्स. आणि अशा प्रकारे सर्व काही झालं आणि 4 रूम्स तयार झाल्या. कम्प्लीट विथ द फायर प्लेस, आणि त्याच्याबरोबर फायर प्लेस, आगीसाठी एक जागा त्यांनी तयार केली. दे नाव हॅड अ न्यू विंटर होम. आणि अशा पद्धतीने त्यांनी एक हिवाळ्यासाठी एक घर तयार केलं. नाव आय विल स्टॉप हिअर and we will see the remaining lesson in next video. Thank you.